नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी आमदार राम बदाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली बैठक। एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद सभागृहात आज आमदार राम बदाने यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती, संभाव्य टंचाईग्रस्त गावे तसेच त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला। विहिरी, बोरवेल, पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा तसेच जलस्रोताचे पुनर्भरण करण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। तसेच संबंधित विभागांना समन्वय साधून वेळेवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देखील देण्यात आले। ग्रामस्थांना पाणी वाचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। दरम्यान आजच्या या बैठकीत आमदार राम बदाने यांच्यासह धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अजित शेख साहेब यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। पूर्ण माझा धुळे तालुका हा सिटी सर्वे लागू करायचा आहे। तर सिटी सर्वेचे पहिले 40 गाव आपण सनदी वाटप केले पालकमंत्री महोदयांच्या हस्ते। पुढच्या गावांचे आम्हाला सिटी असो नी मागणी केलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमच्याकडे दप्तर मागतोय। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतची गडबाजी वेगळी, पक्षांतर तालुका लेवलची गडबाजी वेगळी। आमचं म्हणणं एक कायद्रस्त पार्टी म्हणून तुम्ही शासनाचा खरा दिला दुवा म्हणून तुम्हाला जर चौकशांपासून जर वाचायचं असेल तर, कारण की मी आता धुळे शहराची जी सिटी असो लागू करतोय त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काळाकोड दिसलेले आहे। जर तिथं काळाकोड असतील मग तो तत्कालीन ग्रामसेवक असतील तर नवीन आता बावळे साहेब तर तुम्हाला माणूस पेन्शन झाला असेल त्याला पण त्याच्यामध्ये घेणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये आपल्याला कोणाच्या बापदादाचा हक्क टाळायचा नाही। जो 25/25 उदाहरणार्थ मला एक्झॅक्टली सांगत 25/25 चा एखादा माणूस होता आणि तो सत्तेत गेला, त्याला 25/25 वरून कमी करून टाकलं किंवा 25/25 वरून वाढवून टाकला, अशी तफावत त्याच्यामध्ये नको। दप्तरी 8 नंबरचं जे आपण मास्टर राहतो ते देतोय ना आपण आता, काय देतोय आपण 8 नंबर देतोय आणि त्याच्यामध्ये परत तो माणूस इकडे तिकडे फिरतो। कुंडाने वेळेला आपण ग्रामसेवक पावसाळी ते कोण आहे? तुम्ही सस्पेंड होणार पहिले, माझा नागावचा माणूस जाणार। तुम्हाला बोललेलो आहे एक तर 4 सोडा, एक तर सस्पेंड करा, तुम्हाला आम्ही करू। यांना व्हिडिओ साहेब गेले, खरं खरं सांगा तुम्ही सीओ साहेबांसमोर किती काळाकोड दप्तरामध्ये, मग का तुम्ही करवत नाहीये विस्तार अधिकाऱ्यांना सीओना? साहेब हे दप्तर तुम्ही तात्काळ हँडओव्हर करा, त्याला तुम्ही सील करा, त्याची पूर्ण चौकशी करा, ते एक विस्तार अधिकारी लिहा। आजच्या या मीटिंगच्या अनुषंगाने 2 विस्तार अधिकारी या कुंडाण्याच्या गावावर नेमवायला पाहिजे। इतकी पर्यंत काय काळाकोड सांगायच्या पुढे या त्या ग्रामपंचायतच्या व्यवहार बघा, इथं गट्टरचा विषय नाहीये, कोणत्या ग्रुपचा कोण सरपंच हा विषय नाहीये। मी काय म्हणलो माझ्या गावामध्ये माझ्या विरोधकांना विचारा, कोणाच्या बापदाद्याकडनं जर आली असेल जागा, एक चार्ज भरपी कमी केलेली नाही कोणाचं, कारण की माझ्या बापाने घरून देतोय का मी जागा? सरकार देतोय त्यांना। आपला कोण अधिकार आपला की त्याची जागा हिरवून घ्यायची? आपण नाही हिरवून घ्यायची। सरपंच काही सांगेल तरी जर त्याचा बाप झाल्यापासून त्याची जेवढी जागा असेल तेवढी जागा त्याला सिटी असो लागू